सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा राजयोग घेऊन आलाय. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा प्रमुख तृतीय पराक्रम स्थानामध्ये मिथुन राशीचा होऊन संचार करतोय. तर द्वादश व्यय स्थानामध्ये मीन राशीचा शनी मार्गी होत असल्यामुळे राजयोग तयार होईल. तुम्ही जे काम ठरवलंय ते होणारच आहे. तुमच्या जीवनामध्ये सुखाचा काळ सुरू झालेला असून धनलाभ आणि प्रतिष्ठेचा तुम्हाला योग आहे. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढणार असून तुम्ही दानधर्म करणार आहात. तसेच घरी तीर्थयात्रेला जाण्याचा तुम्हाला योग असेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा सुख समाधान घेऊन येतोय. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र हा पंचम प्रमुख त्रिकोण स्थानामध्ये गुरुसोबत मार्गी होतोय. तर चंद्र हा चतुर्थ स्थानात असल्यामुळे मान सन्मानात वाढ होईल. द्वितीय कोश स्थानामध्ये मिथुन राशीचा गुरु मनामध्ये गुरूंबद्दल भक्तिभाव जागृत करेल. त्यामुळे धार्मिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल. ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होणार असून सगळेजण तुमच्या कामातनं प्रेरणा घेतील. कामाचं कौतुक आणि मान सन्मान यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीचा स्वामी बुध हा कर्क राशीमध्ये होऊन द्वितीय राज्यस्थानामध्ये मान प्रतिष्ठेचा विराजमान होतोय. बुधाची अष्टम स्थानाकडे संपूर्ण शुभ दृष्टी असणार आहे. तर चंद्र हा सिंह राशीमध्ये संचार करत असल्यामुळे थोडी अस्वस्थता वाढण्याची भीती आहे. भावंडांसोबत मतभेदाची दाट शक्यता असल्यामुळे तुम्ही संयमानं वागा आणि रागावरती कंट्रोल ठेवा. विरोधकांचा विरोधच असेल, परंतु तुम्ही कामात फोकस वाढवा. मेहनत, कौशल्य आणि प्रामाणिकपणा यामुळे तुमची कामं वेळेत पूर्ण होतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस शुभ असून आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. तुमच्या राशीवरती बृहस्पती उच्च स्थानात असल्यामुळे कामामध्ये तुम्हाला यश, आर्थिक प्रगती आणि मान सन्मान मिळणार आहे. तर चंद्र हा द्वितीय स्थानात असल्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील. राजकारणामध्ये काम जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट तुम्हाला मिळेल, त्यामुळे प्रगतीचे मार्ग खुले होतील. हरवलेली मौल्यवान वस्तू तुम्हाला आज अचानक सापडू शकते. संध्याकाळी तुम्ही कामामध्ये जास्त व्यस्त राहणार आहात. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर प्रगती आणि शुभ लाभाची शक्यता आहे. तुमच्या कामाची रणनीती किंवा प्रगतीचं रहस्य तुम्ही कोणाशीही शेअर करू नका. तुमचे नातेवाईक जर मीन राशीचे असतील तर तुमच्या वैयक्तिक गोष्टीत ते हस्तक्षेप करतील. तेव्हा तुम्ही सावध राहा. तुम्ही वेगानं कामं पूर्ण कराल, त्यामुळे विरोधक काहीच करू शकणार नाहीत. व्यवसायातील प्रगती आणि तुमचा हरवलेला आत्मविश्वास ते पुन्हा परत मिळवून देईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा वेळ हा चांगला आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, समस्यांचं प्रमाण फार कमी होईल. क्रिएटिव्ह कामामध्ये उत्तम यश तुम्हाला असून ज्ञान, विज्ञान, कला आणि लेखन क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला लाभाच्या संधी आहेत. तुमच्या कामातील अडचणी कमी होतील. अनेक दिवसांपासून तुमच्या मनामध्ये संभ्रम असायचा किंवा अनेक प्रश्न उभे राहत होते ते आता कमी होतील. तुमची संध्याकाळ मौज मजेमध्ये जाण्याचा योग आहे.
आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा शुभ योग घेऊन येतोय. आर्थिक स्थिती तुमची ठीक असून लाभाच्या तुम्हाला संधी आहेत. हुशारीने निर्णय घेत धैर्यानं पुढे जाणं यावरती तुम्ही भर द्याल. व्यवसायातील समस्या थोडंसं टेन्शन वाढवतील, म्हणून तुम्ही कामामध्ये जास्त फोकस करा. काही अडचणी असतील तर तातडीने त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. कामामध्ये जर तुम्ही जोखीम घेत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या. तुमच्या घरामध्ये सुख समाधानाचे दिवस येतील. काही संकट जर आली तर त्यावरती तुम्ही सहजपणे मात कराल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा शुभ असून घरगुती आणि व्यावसायिक कामामध्ये तुम्ही व्यस्त असणार आहात. तुमची हुशारी आणि कौशल्य यामुळे तुमच्या अडचणी कमी होतील. काही वाद आणि समस्या समोर येतील, परंतु संयमानं वागा. घरात तुमचं वातावरण हे ठीक असेल. तसेच तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. संध्याकाळी एखाद्या सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमामध्ये जाण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय, स्ट्रॅटेजी आखून पुढे जा. तुम्हाला यश नक्कीच मिळेल. मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे, तेव्हा काळजी नसावी. स्पर्धा किंवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारत असून गुंतवणुकीचा तुम्ही विचार करा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा आनंद आणि उत्साह घेऊन येतोय. अनावश्यक ताणतणावसुद्धा तुमचा कमी होईल. तुमचा मूड एकदम फ्रेश असेल. काही प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल, परंतु आहार आणि आराम याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी असो किंवा व्यवसाय, लाभाचे योग तुम्हाला आहेत. एकामागोमाग एक तुमची कामं मार्गी लागणार आहेत. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीची आज कामानिमित्त थोडीशी धावपळ असेल. तुमच्या राशीचा स्वामी शनी हा मीन राशीत असून द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करत असल्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होईल. ऑफिसमधील जबाबदारी आणि तुम्ही काय काम करता याची माहिती वरिष्ठांच्या कानावर नक्कीच घाला. अनेक कामं एकामागोमाग एक कशी येतील ते पहा. विरोधक सक्रिय असतील आणि तुम्हाला निरर्थक कामांमध्ये अडकवू पाहतील. तुम्ही शांत राहा आणि कामात फोकस करा. हुशारीनं आणि वेगानं तुम्ही तुमची कामं पूर्ण करा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीच्या लोकांना जास्त मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही कामात फोकस वाढवा. व्यवसायाच्या विस्ताराआधी सखोल अभ्यास महत्त्वाचा आहे. कुटुंब आणि व्यवसाय याकडे जास्त लक्ष द्या. सुखसुविधेमध्ये तुम्हाला वाढ होत असली तरी आर्थिक अडचणीत मात्र तुम्ही राहाल. तुम्ही गुंतवणुकीचा विचार केला तर तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. मुलांच्या बाबतीत सांगायचं तर मोठ्या मुलाची तब्येत सांभाळा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.